नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. नसरापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवरती जो अत्याचार करण्यात आला त्याकरता डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची वडगाव धायरी येथे जाऊन भेट घेतली. त्या भेटीच्या दरम्यान ते मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी कमिटमेंट दिली आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा कशी होईल याकरता प्रयत्नशील राहतील. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून देण्यात यावं अशी कुटुंबियांच्या वतीने मागणी करण्यात आली. तीही राज्य सरकारकडे पोहोचवण्याचं काम नीलम गोरे करणार आहेत. जाणून घेऊया नीलम गोरे. दुःखद अशी घटना काल नसरापूर या ठिकाणी झालेली आहे आणि या कुटुंबाच्या मध्ये मी संबंधित जी चिमुरडी आहे तिच्या आई वडील आणि सर्व नातेवाईकांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा अर्थातच कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ न काढता त्यांच्याशी मी बोललेली आहे. किंवा सर्वजणांनाच मी ती विनंती केलेली होती. प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये हा परिवार आहे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा झालेला आहे की त्यांनी सरकारी वकील म्हणून भूमिका बजवावी. त्याचबरोबर बालहक्क आयोगाने जी एक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तसं त्यांना पत्र दिलेलं आहे, परंतु त्या पत्रावरती सही नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये बालहक्क आयोगाने नीट सहीनिशी या केसचा पोलीस स्टेशनमध्ये जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा उल्लेख करून त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी बालहक्क आयोगाची आहे, ती त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विशेष पोलीस तपास समिती SIT केलेली आहे असंही पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याची प्रत आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्णपणाने पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी पण मी बोललेली आहे. त्यांनी काल या कुटुंबाशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधून फोनवरती त्यांना धीर दिलेला आहे आणि त्यांनी जो निरोप दिलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आम्ही कुटुंबाच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर त्यांना न्याय मिळणं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना संरक्षण आणि पुनर्वसन यासाठी म्हणून मानसिक आणि सर्व प्रकारची सहकार्य देणं या संदर्भामध्ये आमची बांधिलकी आम्ही स्पष्ट करतोय. काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे. मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते आहे की ज्यांना त्या फोनमध्ये असे मेसेज येतील त्यांनी ते डिलीट करणं कायद्याने गरजेचं आहे. कारण पॉक्सोच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ती आयडेंटिटी व्यक्त करणं, अगदी तिच्या वडिलांचा फोटोसुद्धा दाखवणं हे बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात वारंवार उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी अतिउत्साहाच्या भरामध्ये त्यांच्याचवर अन्याय करायचा किंवा जखमेवरच्या खपल्या काढायच्या हा प्रकार अजिबात योग्य नाही आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या कुटुंबाच्या संदर्भातला जो तपशील आहे की ते कुठल्या समाजाचे आहेत आणि आरोपी कुठल्या समाजाचा आहे या आधाराने अनेक प्रकारचे लोक गैरसमज पसरतील अशा प्रकारचे विवाद जे आहेत ते उभे करतायत कळत नकळत. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि घृणास्पद आहे. कायम अनेक दशकं आम्ही काम याच्या विषयावरती करतोय आणि आरोपी किंवा तो गुन्हेगार हे कुठल्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत हे पाहून न्याय होत नसतो. माणूस हे सर्व सारखे आहेत या भूमिकेतून सगळेजण एकत्रितपणाने सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी पीडितांच्या कुटुंबापाठीच ते उभे आहेत हे आज चित्र आहे. याचा राजकीय गैरफायदा घेण्याचं काही लोक काम करतायत आणि कुटुंबाला तुम्ही आंदोलनात या असे निरोप देत आहेत. एवढी मी तर म्हणेन की एकदम ज्याला आपण म्हणू की नीचपणाचं कृत्य दुसरं कुठलं नसेल की जे दुःखामध्ये सापडलेले आहेत त्या परिवाराला आंदोलनात येण्यासाठी म्हणून सांगत राहणं हे या योग्य गोष्टी नाही आहेत. ज्यांना आंदोलन करायचे, ज्यांना आवाज उठवायचा त्यांनी ते करावं, परंतु परिवाराला त्रास होईल असं वर्तन कुणाकडूनही होता कामा नये. आम्ही तर कोठेवाडीच्या वेळेला पाहिलेलं आहे की जे परिवारातले नाही आहेत असे लोकसुद्धा परिवारातले म्हणून जाऊन उभे राहतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रत्येक गोष्टीची स्क्रुटिनी करण्याच्या संदर्भात सुद्धा दोन्ही पोलिसांना, ग्रामीण पोलीस आणि शहर पोलिसांना सांगणार आहोत की याचा कुठेही गैरफायदा जो आहे तो समाजकंटकांनी घेता कामा नये. माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये त्यांच्याकडे फुटेज आहे. कालच्या आंदोलनाच्या मध्ये
यांचे नातेवाईक किंवा भोर आणि नसरापूरमधले स्थानिक लोक कोण होते आणि राजकीय लोक कोण होते ही सुद्धा सगळी माहिती सरकारकडे आलेली आहे. तुमच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह फुटेज संपूर्णपणाने सरकारकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल मी एका व्यक्तीचं कथन ऐकलं की तिच्या वडिलांना पोलिसांनी कॉलर धरली, असा तो व्यक्ती काल एका वाहिनीवर बोलत होता. मी आज जेव्हा विचारणा केली तर अशा कुठल्याही प्रकारचं वर्तन पोलिसांनी दबावाचं किंवा अशा पद्धतीने कॉलर धरणं वगैरे केलेलं नाहीये हे तिच्या कुटुंबियांनी मला सांगितलेलं आहे. मला कोणालाही कसलंही सर्टिफिकेट द्यायचं नाहीये, परंतु अशा परिस्थितीत असणारी अनेक कुटुंब मी गेल्या काही दशकांमध्ये पाहिलेली आहे. कोपर्डीच्या घटनेत सुद्धा काहीच झालं नाही असं जे लोक पसरवत आहेत त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छिते की कोपर्डीच्या घटनेमध्ये सेशन्स कोर्टामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर कोविड काळामध्ये त्याच्या तारखा पडल्या नाहीत, त्याच्यात दिरंगाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे.